तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत युवराज पैलवान खोडशीकर. त्यांनी मोठ्या लक्ष्याला मालिश करण्याचं काम ते फ्रीमध्ये करत आहे. त्यांच्या नंदीवर असणाऱ्या जीवामुळे त्यांना आपण विचारूया त्यांना मोठ्या लक्ष या नंदीविषयी काय वाटते ते. दादा काय सांगाल मोठ्या लक्ष्याविषयी? लक्ष्यावर अतिशय लहानपणापासून आमचं प्रेम आहे. जसं लक्ष पळतोय तसं लक्ष्याची गती, लक्ष्याने आतापर्यंत घेतलेले गुलाल असे अविस्मरणीय क्षण आहेत जे आम्ही विसरू शकत नाही. लक्ष्यासारखं स्पीड होणे नाही. दादा आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं लक्ष्याचा सन्मान केलाय आणि महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? हे होणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. जसं लक्ष्यानं त्याचं नाव मोठं स्वतःच्या जिद्दीव केलेलं आहे, तसंच जे अमोल भाऊ आहेत, त्यांच्या घरातले आहेत, उत्तम भाऊ आहेत, त्या सगळ्यांचं खूप योगदान आहे त्या बैलाला घडवण्यासाठी. तसंच त्याबद्दल जसं आपण म्हणतो शेतकऱ्यांचं कोणीतरी बाबा असावं वाली, तसेच आमची संघटना वालीच आहे, ती शेतकऱ्यांसाठीच आहे. तसं एक पाठिंबा म्हणतो आपण. जर आपण ह्या बैलाचं नाव आज संपूर्ण देशभर झालेलं आहे, तर त्या माणसांच्या पाशी येऊन त्यांची पाठीवर थाप टाकणं ही संघटनेची जबाबदारीच आहे. आणि त्यामुळं आपली शेतकरी लोक अजून अशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये अजून प्रबळ होतील, त्यांना ताकद येईल, अशी बैल आपल्या माणसांच्या गोट्यांवर, शेतकऱ्यांच्या गोट्यावर घडली गेली पाहिजेत. तर हा नाद जो म्हणतो आपण, शर्यती टिकतील आणि हा नाद टिकल. आणि खऱ्याच अर्थानं अशा प्रकारचा सन्मान केल्यामुळं बैलगाडा शर्यतीचा जो नाद आहे तो अजून याच्यामध्ये नक्कीच सगळ्यांना प्रेरणा मिळेल, सगळ्या बैलगाडा मालकांना आणि या क्षेत्रामध्ये असणाऱ्या चाहत्यांना एक प्रकारे प्रेरणा मिळेल याच्यामुळं. दादांना पण आपण विचारूया, दादांना कसं वाटतंय ते या पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल? अतिशय आनंद आहे, कारण वाटेगाव मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच वाटेगावच्या बैलाला पुरस्कार मिळालेला, आमचं गावाचं नाव उंचावर नेल्याबद्दल मी संघटनेचं मनपूर्वक आभार मानतो. कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रात आपल्या बैलाला पुरस्कार मिळाला, त्याच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू दादा. दादांनी पण हे मत व्यक्त केलं आपलं. आपण या ठिकाणी असणारे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून पण आपण याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले जे चाहते वर्ग आहेत त्यांना पण आपण याबद्दल विचारणार आहोत. मोठ्या लक्ष्या सप्तहिंद केसरी मोठ्या लक्ष्यानं खऱ्या अर्थानं वाटेगावचं नाव 7 समुद्रापार नेऊन पोहोचवलं. तर आज आपण याच गावचे वाटेगावचे बांधकाम विभागाचे माजी सभापती रवींद्र बर्डे साहेब यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांना हा पुरस्कार नंदीला मिळाला, त्याच्यामुळं वाटेगावचं नाव जे 7 समुद्रापार जाणार आहे त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर सर, तुम्हाला काय वाटतं, हा पुरस्कार आज मिळाला, गावाचं नाव उंचावलं या पुरस्कारानं मोठ्या लक्ष्यानं? निश्चितच मोठ्या लक्ष्याच्या माध्यमातून आज हा जो पुरस्कार मिळालेला आहे, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातला पहिला जीवनगौरव पुरस्कार आज वाटेगावला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे निश्चितच गावकऱ्यांना फार मोठा आनंद झालेला आहे. या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि 7 समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम या मोठ्या लक्ष्या सप्तहिंद केसरी लक्ष्यानं या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल निश्चितच गौरव वाटतो आम्हा सर्वांना. बैलगाडा संघटनेने घेतलेला हा निर्णय, याच्याबद्दल काय सांगाल? बैलगाडा संघटनेनं घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य आणि योग्य निर्णय आहे. कारण ज्या बैलानं आपल्या उमेदीच्या कालावधीत मगाशी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या समारंभात अनेक मान्यवरांनी आपलं मत व्यक्त करत असताना सांगितलं की लक्ष्य आहे म्हटलं की आम्हाला दुसरा नंबर आपला येईल का, इकडे लक्ष ठेवून जायला लागायचं. पहिला नंबर हा लक्ष्याचा ठरलेला असायचा आणि त्यामुळं अशा पद्धतीचं उज्ज्वल काम या लक्ष्याच्या माध्यमातून जे झालं आणि त्याचा योग्य असा गौरव आणि सन्मान. महाराष्ट्रात बरेच पुरस्कार हे हयातीनंतर दिले जातात, पण खऱ्या अर्थानं त्यामुळे या पुरस्काराला एक आगळं वेगळं महत्व आहे की लक्ष्या हयात असताना लक्ष्याच्या उपस्थितीत हा महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार दिला जातोय. या पुरस्कार दिले त्या संघटनेचं निश्चितच मी अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर हा पुरस्कार मिळवण्यासाठी या बैलाचं संगोपन ज्यांनी आपल्या कुटुंबातल्या
थोरल्या भावाप्रमाणे वडिलांच्या प्रमाणे केलं त्या उत्तम भाऊंचं सुद्धा या ठिकाणी कौतुक आपण केलं पाहिजे. फार मोठा त्याग त्यांचं सारं घरदार या लक्ष्यासाठी राबवत होतं. जे जे काम पडेल ते काम या ठिकाणी घरातली सारी मंडळी हिरीनं करत होती आणि इतकं चांगलं संगोपन केल्यामुळंच हा लक्ष्य घडला. म्हणून त्या बैलाचं अभिनंदन करत असताना, संघटनेचं अभिनंदन करत असताना, त्याचं संगोपन करणाऱ्या उत्तम भाऊंचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि गावाच्या अभिमानास्पद वाटणारी अशा पद्धतीची ही घटना आज या ठिकाणी घडलेली आहे. आणि हा पुरस्कार सोहळा कुठेतरी पुण्या मुंबईला न करता लक्ष्याच्या उपस्थितीत तो जिथं वाढला, जिथं घडला, जिथं त्याचं संगोपन झालं त्या कुटुंबासोबत त्याच्या सोबत या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान सोहळा देण्याचा निर्णय संघटनेनं घेतला. त्याबद्दल संघटनेला परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमचं पण धन्यवाद, कारण तुमचा अभिमान असणारा हा क्षण आज गौरव पुरस्कार या ठिकाणी झाला, त्यामुळे तुम्ही जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचं पण मनापासून आभारी आहे. धन्यवाद. मोठ्या लक्षाला जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले, त्याच्यामुळं वाटेगावच्या सरपंच या ठिकाणी मोठ्या लक्षाचा आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेत. तर वाटेगावच्या एक अभिमान म्हणून, अभिमानामध्ये एक भर म्हणून मोठ्या लक्षाने मिळवलेला पुरस्कार खूपच महत्वाचा आहे. तर ताईंच्याकडून आपण त्यांचं काय मनोगत आहे ते जाणून घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव नंदा कीर्तिकुमार चौगले, सरपंच ग्रामपंचायत वाटेगाव. काय वाटतंय ताई तुम्हाला, या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि वाटेगावचं नाव एक केलंय मोठ्या लक्षात? जीवन गौरव पुरस्कारानं या लक्ष्याला सन्मानित करण्यात आलं. अण्णाभाऊ साठेने जसं नाव साता समुद्रापलीकडे नेलं, तसंच या लक्ष्यानं आमच्या गावाचं नाव देशाच्या इतिहासात प्रथमच जीवन गौरव पुरस्कार मिळवून आमच्या गावाचं नाव साता समुद्रापलीकडे नेलेलं आहे. याचा आम्हाला वाटेगावकरांना सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. थँक्यू ताई, तुम्ही दिलेल्या वाटेगावच्या ग्रामसेविका पण या ठिकाणी आहेत, त्यांनाही काय वाटतंय ते पण आपण जाणूया. ताई, काय सांगाल? आज वाटेगावमध्ये जीवन गौरव पुरस्कार सन्मानित मोठ्या लक्षाला मिळालाय. त्यामुळं गावाचं नाव साता समुद्रापलीकडे गेले. त्यामुळं वाटेगावकरांना हे एक अभिमानाची एक बाब आहे. थँक्यू ताई, माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार.